नमस्कार, मी गौरी होम किचनमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत उपवासासाठी साबुदाणा खिचडी। साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहेत तर आपण चला बघूयात। त्यासाठी मी रात्री 1 वाटी साबुदाणा भिजत घातलेला आहे। 1-2 आलू उकडून त्याची बारीक कट करून घेतले आहे। 2 ते 3 मिरच्या, 1 वाटी शेंगदाणे भाजून त्याला बारीक कूट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत। 1 टेबलस्पून तेल घालून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये तेल गरम झालं। त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरा, हिरवी मिरची घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे मिरची तेलामध्ये परतून घ्यायची। त्यानंतर साबुदाणा घालून घ्यायचा आहे। त्यामध्ये मी साबुदाणा घालून घेत आहे। साबुदाणा घातल्यानंतर त्याला चांगलं खाली वर करून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। साबुदाणा चांगला ट्रान्सलुसंट होईपर्यंत त्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे। यासाठी गॅस मंद असायला हवा। गॅस जर फुल असला तर साबुदाणा खालून लागू शकतो। त्यानंतर आपला साबुदाणा चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे। त्यानंतर आपण 1 वाटी शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये घालणार आहोत। शेंगदाण्याचा कूट घालून साबुदाणा चांगल्या प्रकारे परतून घ्यावा। साबुदाणा चांगल्या प्रकारे त्यावर एक झाकणी ठेवून साबुदाणा 5 मिनिट चांगल्या प्रकारे शिजवून घेऊयात। नंतर झाकणी काढून त्याला खाली वर करून चांगल्या प्रकारे परतून घेऊया। साबुदाणा आपला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे। नंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून मीठ आणि जे आपले उकडलेले बटाटे होते ते सुद्धा आपण त्यामध्ये घेऊन चांगल्या प्रकारे परतून घेऊया। त्यानंतर तरीही बघा आपली खिचडी अशा प्रकारे साबुदाणा खिचडी अशा प्रकारे तयार झालेली आहे। तिला आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। तर साबुदाणा खिचडी आपली तयार झालेली आहे। तर साबुदाणा खिचडी खाण्यासाठी एकदम रेडी आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा। थँक यू।